प्रेज लॉर्ड. आणि प्रेषित 5वा अध्याय आणि 41 आणि 42 वचन आपण आता वाचलेलं आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की प्रेषित लोक जेव्हा स्वाद गाजवीत होते, सेवा चाकरी करत होते, तेव्हा त्यांच्या हातून मोठी चिन्ह चमत्कार होत होती. कारण की प्रभू श्री ख्रिस्तांनी त्यांना सांगितलंच होतं की तुम्ही वरून सामर्थ्यवान होईपर्यंत तुम्ही यरूशलेमात राहा. आणि प्रेषित 1:8 मध्ये त्यांनी सांगितलं होतं जेव्हा तुम्हाला तुमच्यावरती पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही सर्व पृथ्वीवरती माझे साक्षी व्हाल. आणि त्याच अनुषंगानं तुम्हाला पाहायला मिळतं की हे प्रेषितांच्या कृत्यांमध्ये की ते पूर्ण पृथ्वीभर ते पांगले आणि ते पूर्ण पृथ्वीभर त्यांनी त्यांच्या हातून मोठे चिन्ह चमत्कार घडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि असाच एक मोठा चमत्कार प्रेषितांचे कृत्य 3ऱ्या अध्यायामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एका लंगड्या भिकाऱ्याला जो जन्मापासून अपंग होता त्याला आरोग्य येशू ख्रिस्त या नावात प्राप्त झालेलं ह्या पेत्र आणि योहान यांच्याजवळ आपल्याला पाहायला मिळतं. कारण की 3रा अध्याय आणि काही वर्षांमध्ये आपण पाहूया की तिथं ते म्हणतात की येशू ख्रिस्त या नावाने चालू लाग तेव्हा त्या लंगड्या व्यक्तीला पायात बळ आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रेषित 3रा अध्याय आणि 5 ते 7 वर्ष ते आहेत. आणि मग तुम्हाला काय सांगू द्या की ही जी चिन्ह चमत्कार घडत होती ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घडत होती. आणि नुकताच आपण काही आठवड्यांपूर्वी पेंटेकॉस्ट दिवस साजरा केलेला आहे. आणि आता आपली साक्ष बदललेली आहे, आता आपलं जीवन बदललेलं आहे आणि आता आपण पूर्वीसारखे राहिले नाही. आपली साक्ष बदललेली आहे. जे प्रेषित जे पेत्र योहान प्रथम मच्छीमारी करायचे ते आता मनुष्य धडाडे झालेले आहेत. जे पेत्र याकोब योहान जे प्रथम निरक्षरवादी म्हणून हिडवले जायचे ते आता सामर्थ्यवान ज्ञानाने युक्त धैर्याने भरलेले सामर्थ्याने भरलेले असे ते झालेले आहेत. आणि त्यांना पूर्वी बिनकामाचे बांधकामास नापसंत केलेला दगड अशी त्यांची ओळख होती ते आता तोलशिला झालेले आहेत. त्यांची साक्षरता बदललेली आहे. ते आता जगाची उलटापालट करणारे झालेले आहेत. आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जेव्हा तुमची साक्ष बदलेल, जेव्हा तुम्ही सामर्थ्याने भराल तेव्हा काय होईल, तुम्हाला फ्री हँड मिळणार नाही. तुम्हाला फ्री हँड मिळणार नाही. तुम्हाला विरोधक भेटतील, तुमची निंदा करणारे भेटतील, तुमचा छळ करणारे भेटतील. की देवाचं वचन आहे जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य जगू पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. आणि मग ते 5वा ते 10 ते 12 वर्षामध्ये दिलेलं आहे धार्मिकतेकरता तुमचा छळ होईल तेव्हा तुम्ही धन्य लोक आहात, कारण स्वर्गात त्याचे प्रतिफळ मोठे आहे. आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे की या मूळ वचनाकडे आपण आलेलो आहोत. प्रेषित 5वा अध्याय 41 आणि 42 वचनात जेव्हा काय झालेलं आहे, जेव्हा त्यांनी पवित्र आत्म्याने भरल्यानंतर मोठ्या सामर्थ्याने भरले आणि त्यांनी साक्ष दिली. आणि पहिल्याच दिवशी 3,000 लोकांची त्याच्यात भर पडली. आणि नंतर ते मंदिरात जात असताना एक लंगडा भिकारी त्यांना वाटेवर पडलेला बसलेला दिसला. त्याला त्यांनी येशू ख्रिस्ता नावात त्यांनी आरोग्य दिलं. आणि त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांना सभास्थानामध्ये उभं करण्यात आलं. न्यायसभेसमोर त्यांना उभं करण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं, त्यांना फटके मारण्यात आले, त्यांच्या खोट्या दोषारोप ठेवण्यात आले की हे चुकीच्या गोष्टी आम्हाला सांगत आहेत, चुकीचे मार्ग आम्हाला दाखवत आहेत. कारण की ते प्रभू श्री ख्रिस्ताविषयी ते शिकवत होते, सांगत होते. आणि मग काय झालेलं आहे, त्यांनी त्यांना मारून आणि त्यांना धमकी देऊन त्या न्यायाधीशांनी, त्या राजांनी, त्या प्रमुख याजकांनी त्यांना धमकावून सांगितलेलं आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने काही बोलू नका, काही सांगू नका, काही शिकू नका. आणि असं सांगून त्यांनी फटके मारून त्यांना सोडून दिलेलं आहे. परंतु 40 वर्षापासून आपण पुढे पाहतो तर ते म्हणत आहेत ते तर आपण ख्रिस्ताच्या नावामुळे अपमानास पात्र ठरलो, यामुळे आनंदित होऊन धर्मसभेकडून निघाले. पण ते प्रेषित लोक पेत्र योहान जे लोक ते तर अपमानास निंदेस प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामुळे त्यांना ते मिळालं. त्यांना त्या संकटातून, त्या निंदेतून, त्या छळातून जावं लागलं. म्हणून ते आनंदित होऊन तिथून निघाले. आणि 42 वचन म्हणतंय आणि येशू हा ख्रिस्त प्रभू आहे हे मंदिरात व गावोगावी फिरत शिकवीत व
सुवार्ता गाजवायचे ते राहिले नाही. प्रेज लॉर्ड. मला तुम्हाला काय सांगायचं, थोडक्या 10 मिनिटामध्ये मला सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची सेवासाठी कराल, भक्ती कराल, सुवार्ता सांगाल, साक्ष द्याल, तेव्हा असं होणार नाही की तुम्हाला विरोधक भेटणार नाही. असं होणार नाही की कोणी तुम्हाला अडवणूक करणार नाही. पण त्याही परिस्थितीत जर तुम्ही टिकून राहिले, त्याही परिस्थितीत तुम्ही तसंच करत राहिले, तर देवाचं अभिवचनात आहे की तुम्ही आशीर्वादित व्हाल. तुमची साक्ष बदलेल. तुमची साक्ष जी सुरुवातीला निरक्षर वाढलेले लोक होते, ते तुमची साक्ष बदलून जगाची उलटापालट करणारे लोक. जे प्रथम तुमची साक्ष मच्छीमारी मासे धरणारे असे लोक होते, ते तुमची साक्ष बदलून माणसे धरणारे अशी तुमची साक्ष होईल. जे प्रभू येशू ख्रिस्ताला प्रथम सुताराचा पुत्र म्हणून हिणवलं जायचं, त्याची साक्ष होती, हा सुताराचा पुत्र आहे, हा नासोळी आहे, आणि नासळ्यात हातून काही उत्तम निघेल का, किंवा नासळ्यात हातून काही चांगलं निघेल का, असं त्याला आणि त्याच्या जे राहण्याचं गाव होतं नासोळी, त्याला ते चिडवायचे लोक. पण त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचा जेव्हा त्यांनी शेवटपर्यंत आपल्या देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या योजनेनुसार त्यांनी आपलं काम केलं, तेव्हा त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव झालं यहुद्यांचा राजा. आणि पुढे जाऊन जेव्हा पुनरुत्थानानंतर त्याचं नाव बदललं. प्रेषित 19:16 आपण पाहतो की त्याचं नाव झालेलं आहे राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जो सुताराचा पुत्र होता, जो मरियाचा पुत्र होता, ज्याच्या चारित्र्यावरती, ज्याच्या जन्माविषयी लोकांनी शंका घेतली, ज्याच्या मृत्यूविषयी लोकांनी शंका घेतली, ज्याच्या पुनरुत्थानाविषयी लोकांनी शंका घेतली, ज्याचा ख्रिस्त असण्याविषयी, यहुद्यांचा राजा असण्याविषयी लोकांनी शंका घेतली, तेव्हाच प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी त्याची साक्ष बदलली. राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू झाला. स्वर्गात व पृथ्वीवर सर्व सत्ता अधिकार त्याला मिळाले. प्रेषित 28:20 नुसार. हालेलुया. प्रेषित 4:12 आकाशाखाली पृथ्वीवरती असे कुठलेही नाव नाही की त्या नावामध्ये मुक्ती मोक्ष दान आहे, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं एकमेव नाव आहे. आणि फिलिपियर 2:10-12 आपल्याला पाहायला मिळतं की स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वीखाली सर्व नावाहून सर्वश्रेष्ठ नाव हे प्रभू येशू ख्रिस्ताचं झालेलं आहे. का? कारण की त्या सर्व संकटामध्ये, त्या सर्व समस्येमध्ये, त्या सर्व परीक्षेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त टिकून राहिला. त्यामुळं प्रेषितांची साक्ष का बदलली? कारण की त्यांनी सर्व विरोधाचा, सर्व परीक्षांचा, सर्व संकटाचा सामना करून देखील ते आपली काय दिलेलं आहे 42 वचन पुन्हा वाचलं. प्रेषित 5:42 पुन्हा एकदा होतं. काय झालेलं आहे? 5:42. आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं शिकवण्याचं, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं सुवार्ता गाजवण्याचं, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची भक्ती आराधना करण्यासाठी मंदिरात जाण्याविषयीचं जे काही त्यांचं रुटीन होतं ते त्यांनी सोडलं नाही. इतका त्यांना विरोध होऊन सुद्धा, इतका त्यांना छळ होऊन सुद्धा, इतकं त्यांची निंदा होऊन सुद्धा, जसं प्रभू येशू ख्रिस्ताची देखील वधस्तंभावर लज्जास्पद वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्तांनी सहन केला, तरी देखील त्यांनी शेवटपर्यंत त्याला जे दिलेलं काम होतं, दिलेली जी त्याची देवाची इच्छा योजना होती ते पूर्ण करणं प्रभू येशू ख्रिस्ताने बळेपर्यंत सोडलं नाही. त्याच पद्धतीनं प्रेषितांविषयी देखील पाहायला मिळतं की जर मला तुम्हाला काय सांगायचं शॉर्टमध्ये की जर तुम्ही या परिस्थितीला, या विरोधाला, या अडखळणाला तुम्ही नमला नाही, तुम्ही थांबला नाही, तुम्ही डगमगला नाही, तर काय होईल? योग्य समयी तुम्ही उंच व्हाल, योग्य समयी तुम्ही आशीर्वादित व्हाल. आणि तुम्हाला एस्तर 3:5 पाहायला मिळतं मर्दखायाविषयी. आणि मर्दखाई हा यहुदी होता, पण तो निधर्मी राष्ट्रामध्ये, निधर्मी राज्यामध्ये, निधर्मी राजाच्या अंडरमध्ये तो राहत होता. आणि त्या मर्दखायाच्या एस्तर राणीमध्ये ते पुस्तक, एस्तर राणीच्या पुस्तकामध्ये ते आहे एस्तर 3:5 की तो वाचा एस्तर 3:5, एस्तरचं पुस्तक 3-5 आणि तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो. एस्तर 3:5 वाचायचा प्रयत्न सांगतो की
की मर्दखाया हा यहुदी होता आणि त्यांच्यामध्ये एक हामान नावाचा एक मोठा अधिकारी होता आणि त्या हामानाला सर्वजण मुजरा करायचे, नमन करायचे. पण मर्दखाया हा यहुदी असल्यामुळं एस्तर 3:5 मध्ये आपण पाहतो, मिळाला असेल तर वाचा. मर्दखाया हा यहुदी असल्यामुळं तो हामानाला नमन करत नसे. जरी सर्वजण त्याला नमन करत असे पण तो हामानाला नमन करत असे, कारण की तो यहुदी होता. कारण की 20 अध्याय पहिल्या वचनात लिहिलेलं आहे, पहिली आज्ञा हीच आहे की तू आपला देव परमेश्वर याचवर प्रेम कर आणि त्याच्याच पाया पड. एस्तेर 3:5 मिळाला असेल तर वाचा. एस्तेर 3:5. एस्तेर हा, एस्तेरचं पुस्तक 3 अध्याय 5 वचन. मर्दखाया विशेष साक्ष आहे. 3:5 ना. हा, मर्दखाय आपणा समोर नमून मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले, तेव्हा त्यास फार क्रोध आला. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की मर्दखाया नमत नव्हता हामाना पुढे. आणि तसंच तुम्हाला दानिएलच्या पुस्तकात देखील पाहायला मिळेल. दानिएल 10 असतात किंवा दानिएल 3 अध्यायामध्ये पण पाहायला मिळेल. शद्रक, मेशक, अबेदनगोच्या बाबतीमध्ये की त्यांना सांगण्यात आलं होतं राजाद्वारे की तुम्ही ह्या गोष्टीला नमन करा, पण ते नमले नाही. हालेलुया. दानिएल देखील 6 अध्यायामध्ये पाहतो की त्याला सिंहाचं वेळ टाकण्यात आलं, पण त्यांनी देवाची भक्ती न करणं, प्रार्थना करणं सोडलं नाही. आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे की ह्या लोकांनी जे सहन केलं ते टिकून राहिले, त्यामुळे काय झालेलं आहे, त्यांना पदोन्नती मिळालेलं आहे, त्यांचं पद वाढलेलं आहे. त्यांना दानिएलाला उच्च पद मिळालेलं आहे. शद्रक, मेशक, अबेदनगोला देखील उच्च पद प्राप्त झालेले आहेत. पण हे कधी झालेलं आहे, जेव्हा ते सैतानापुढे, पापापुढे, आपल्याला विरोध करणाऱ्यांपुढे, या सैतानाच्या दुष्ट योजनांपुढे ते झुकले नाहीत, त्यांनी त्याला नमन केलं नाही. एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला देखील सैतानाने मत्ती 4 अध्यायामध्ये आपण पाहतो की एका उंच डोंगराला नेलं आणि त्याला सांगितलं की तू मला नमन कर, म्हणजे हे सर्व जगातले वैभव तुला देतो. प्रेज लॉर्ड. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिलं की तू आपला देव परमेश्वर यालाच नमन कर, त्याचीच उपासना कर. आणि त्यांनी सैतानाला नमन करण्याचं टाळलं. प्रेज लॉर्ड. कदाचित तुम्हाला असे प्रसंग येतील की तुम्ही ह्याला नमन करा, तुम्हाला एक चांगला जॉब मिळेल, तुम्ही ह्याला नमन करा, तुम्हाला चांगला पैसा मिळेल, काही गोष्टी मिळतील क्षणिक जगातील. असं तुम्हाला होईल. पण जर तुम्ही त्या परिस्थितीमध्ये टिकून राहिले आणि आपल्या जिवंत देवाला जर सोडलं नाही त्या क्षणिक गोष्टीसाठी, त्या जगिक गोष्टीसाठी, तर एक वेळ येईल तुम्हाला परमेश्वर सार्वकालिक जीवन, स्वर्गातील सर्व आशीर्वाद देतो. कारण की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला माहीत आहे योहान 14 अध्यायामध्ये की तो आपल्यासाठी जागा तयार करण्यासाठी स्वर्गात गेलेला आहे आणि तो तिथं बसून आपल्यासाठी मध्यस्थी प्रार्थना करत आहे आणि आपल्यासाठी जागा तयार करत आहे. हालेलुया. मला तुम्हाला शेवटी एकच सांगायचं आहे, जसं मर्दखाया नमला नाही, जसं प्रेषित नमले नाहीत, जसं प्रभू येशू ख्रिस्त नमला नाही, झुकला नाही. ठीक आहे, काही दिवसांपूर्वी एक पिक्चर गाजला होता पुष्पा, प्रेजला झुकेगा नाही, हा डायलॉग खूप गाजला होता त्याच्यात. पण मला तुम्हाला सांगतो, मला हे आत्मिक आपल्या जीवनाच्या अनुषंगाने, या विश्वासाच्या अनुषंगाने की आज जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला शरण आले आणि सैतानाच्या कुठल्याही दुष्ट योजनांपुढे जर तुम्ही झुकले नाही, त्यांना नमन केलं नाही, तर परमेश्वर तुम्हाला उच्च नाव देईल. परमेश्वर तुमची साक्ष बदले. परमेश्वर तुम्हाला या युगात आणि येणाऱ्या युगात देखील पुष्कळ आणि पुष्कळ आशीर्वादित ठेवेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वर या वचनाने तुम्हाला आशीर्वाद करो. आपण आपल्या जागी उभे राहूया आणि प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद हालेलुया. परमेश्वर, आम्ही तुझी दया, तुझी कृपा मागतो. प्रभू, काही प्रार्थना विनंती आहेत आणि तुझ्याकडे सादर करतो. परमेश्वर बाप्पा,
जे काही प्रभूचं काम आहे परमेश्वर ते तू आशीर्वाद कर. त्याला विरोध करणारे सर्व सैतानाचे दिवस नाश बापा ती तुझी योजना आहे, तुझी इच्छा आहे परमेश्वरा. ते प्रभूचं काम सक्सेस होतं. त्यासाठी सर्व लागणाऱ्या परवानग्या सर्व तू स्वर्गातून मोकळे कर बापा. ते संबंधित अधिकारी असतील, संबंधित जे काही व्यक्ती असतील त्या सर्वांचा तू ताबा घे. हालेलुया. धन्यवाद. त्याला विरोध करणाऱ्यांची मनं तू आज बदल. आज तू त्यांची मनं बदल. त्यांना तू विरोध करणार आहे त्यांची मनं आज तू बदलत आहे बापा. त्यांची हृदय मनं अंतकरणं बदलणार तू जाणणार तू परमेश्वर. राजाचे मन पाटाच्या पाण्यासारखे तुझ्या हातात आहे आणि तू बापा ते पाहिजे ते तू वळवतोस. हालेलुया. तू आमचे मामा आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो. ते नुकताच एका अपघातातून गेलेले आहेत आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेले आहे. त्यांना देखील तू आरोग्य दे परमेश्वरा बापा. धन्यवाद परमेश्वर. हालेलुया. तुला कसं फटक्याने करत बापा. हे सर्व जागेच्या परिसरात तू ताबा घे. हा सर्व बालाजीनगर परिसर तुझ्या रक्ताने धुवून निघून हालेलुया. अनेकांचं कारण होते परमेश्वर बापा. बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत परमेश्वर. आणि तू तुझं वचन म्हणतो पित्याने आकर्षिल्याशिवाय पुत्राकडे खुली येत नाही. आणि बाप्पा तू त्यांना आकर्षित कर. तू त्यांना इथं घेऊन ये परमेश्वरा. आणि गुरुवार रविवारच्या दोन्ही सहभाग तू आशीर्वादित कर परमेश्वरा बाप्पा. नवीन नवीन विश्वासाची भर या मंदिरात पडते. या मंदिरातील सर्व तुमच्या भरून जाऊ दे. या मंदिराची जागा बाप्पा सर्व भरून जाऊ दे परमेश्वरा. असं होऊ देत परमेश्वरा बाप्पा. हे विजय आहे परमेश्वरा आमचं. कारण की तुझा आरंभ होत असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल असं तुझा अभिलक्षण आहे. हालेलुया. आणि प्रेषित 2:7-14 बाप्पा जे स्थान तुम्ही निवडलेलं आहे त्या स्थानावर तुझे डोळे नेत्र मन लागलेले आहे. या स्थळी केलेली प्रार्थना दुसऱ्या मी व्यवस्था विश्वास ठेवतो परमेश्वरा. त्याचा वर्षाला प्रार्थना आशीर्वाद केली का मानतो बाप्पा. सर्व प्रार्थना तू ऐकल्यास असं विश्वास ठेवत सर्व प्रार्थना की नाश येशू ख्रिस्ताच्या गोड परिणाम केली म्हणून ऐकतो मान्य करतो. प्रभूची प्रार्थना. हे आमच्या स्वर्गात तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या गुन्ह्यात तसेच तू आमची आम्हास आणि आम्हास परीक्षेत आणू नको. आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ